नमस्कार, मी अश्विनी. रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत गोबी स्पेशल गोबीची भाजी, म्हणजे मिक्स भाजी असतात. काही ठिकाणी वेगवेगळे नाव असतात. चला तर मग गोबी स्पेशल गोबीची भाजी कशी बनवतात ते बघूया. आणि नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग काय काय साहित्य लागते बघूया. भाज्यांमध्ये इथे घेतलेलं आहे घेवडीच्या शेंगा घेतलेल्या आहे, गाजर घेतलेला आहे कट करून, हरभरे घेतलेले आहे. ओले हरभरे नाही भेटले भिजवून घेतलेले आहे, रात्रभर भिजत घातले होते. ओला वाटाणा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, भिजवून घेतलेले ते, वांगी घेतलेली 2, एक बटाटा घेतलेला आहे. आणि अजून त्यामध्ये भरपूर अशा भाज्या मिळतात, पावटा, मोरेही असतात त्यात. आता मला जेवढे भेटले तेवढे मी घेतल्या भाज्या. कर्नाटकला असते मला सर्व भाज्या भेटत नाही, ते त्या आहेत त्या मी भाज्या घेतलेल्या आहेत. मसाल्यासाठी इथे मी घेतलेले 1 वाटी खोबरं, 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा तीळ लागणार आहे, 1 चमचा धना, 2 कांदे. हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा आपल्याला लागणार आहे मसाल्यासाठी. आणि बाकीची आपली भाजीमध्ये लागणार आहे हे आपण भाजून छान वाटण करून घेणार आहे. कांदा खोबरा आपण छान भाजून घेतलेला आहे. आता ते थंड होऊ झाल्यानंतर आपण बारीक करणार आहोत. त्यातच आपण अद्रक लसूण बारीक करायला घेणार आहोत. गरम आहे, थोडा वेळ ठेवूया. आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पॅन ठेवून घेतलेला आहे. आणि आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी तेल घालून घेतलेलं आहे, जिरे घातले आणि ज्या भाज्या आहेत त्या मी घालून घेणार आहे. बघत अशा सर्व भाज्या घालून घेणार आहे. सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहे. एकदम मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं मीठ घालणार आहे भाज्यांमध्ये. झाकण ठेवून वाफेवर आपण 2-3 मिनिटाचा परतून घेणार आहोत सर्व भाज्या. चवीनुसार मीठ घालते. मीठ टाकल्यानंतर भाजी छान असे मिक्स करून घेतलेले. झाकण ठेवून आपण 4-1 मिनिटं परतून घेऊया. तोपर्यंत मसाला बारीक करून घेऊया. 4 मिनिट झालेले आहे, आपली भाजी परतत आहे. एकदा पुन्हा हलवून घेऊया आपण. पुन्हा एकदा हलवून झाकण ठेवणार आहे. आणि आपला मसालाही छान बारीक झालेला आहे. बघत असाल मसाले छान बारीक झालेला आहे. आता आपण दुसऱ्या कढईमध्ये परतून घेऊया मसाला. तोपर्यंत भाज्याही परतत आहे. इथे मी दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं. आणि आता जिरे घालून घेतलेले आहे. जिरे छान फुलले आहेत. त्यात आपण वाटलेला जो मसाला आहे तो घालून घेणार आहोत. सर्व मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण एकजीव करून घेणार आहोत. आणि छान तेल सुटेपर्यंत असं परतून घेणार आहोत. तरी 2-3 मिनिटं आपल्याला मसाला परतायला लागणार आहे. 2-3 मिनिट झालेले आपला मसाला परतत आहे. त्यात आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. सुक्या मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे, घरचा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, घालून घेणार आहे. छान एकजीव करून घेणार आहे. त्यातच मी मीठही घालून घेणार आहे चवीनुसार. पहिले आपण भाज्यांना मीठ घातलेलं आहे. बघत असाल आपला मसाला छान परतलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता आपण ज्या भाज्या पहिल्यांदाच फोडणीला घातल्या होत्या, ते परतत होत्या, त्या भाज्या आता आपण घालून घेणार आहोत. परतलेल्या भाज्या आपण घालून घेतलेल्या आहे. बघत असाल त्याचं कलरिंग छान असं चेंज झालेलं आहे. अर्ध्या शिजलेल्या आहे आपल्या भाज्या. आता एकजीव करून आपण छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण त्यात घालूया 1 चमचाभर तीळ. तिळीचा तर मान असतो या भाजीला. तीळ घालून घेतले. आता गरम पाणी घालून घेणार आहोत. गरम पाणी घालून घेतलेलं आहे, बघू शकता. छान मिक्स करून आपल्याला कितपत पातळ पाहिजे भाजी, कितपत सुकी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. बघत असाल छान असं भाजी झालेली आहे. आणि थोडे अजून शिजायचे आहे, पण खूप छान सुगंध सुटलेला आहे. तोंडाला पाणी सुटले पाणी. आणि
नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप छान असा सुवास दरवळत आहे भाजीचा. फ्रेश मसाले घातलेले, आपले घरचे मसाले घातलेले भाजीला. आपण पाणी घातल्यानंतर आपल्याला 10 मिनिटात झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटात भाजी शिजणार आहे, कारण की आपण भाजी छान परतून घेतलेली आहे. चला तर मग झाकण ठेवून मी 10 मिनिटात शिजवून घेणार आहे. फायनली आपली भोगीची भाजी रेडी आहे. खूप छान अशी दिसत आहे. टेक्स्चर वगैरे कलर खूप छान आलेली आहे आणि घरचा मसाला वापरला आहे आपण सर्व, त्याच्याने असा सुगंध दरवळत आहे. बघत असाल खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपी संग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.